आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महागाई भत्त्यासंदर्भात पुन्हा एकदा एक महत्त्वाचा आदेश आज निर्गमित झालेला आहे। काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना या शासन आदेशाचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात 5 डिसेंबर 2023 म्हणजे आज निर्गमित झालेला हा संपूर्ण शासन आदेश आहे। शासन आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांच्या प्रति हे पत्र आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2023 पासून सुधारणा करण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे। संदर्भासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 23 नोव्हेंबर 2023 चा शासन आदेश या ठिकाणी दर्शविण्यात आलेला आहे। या शासन परिपत्रकात स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की वित्त विभागाचा जो शासन आदेश महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, जो 23 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित झालेला होता, तो संपूर्ण शासन आदेश जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू करण्यात आलेला आहे। आणि त्या आदेशामध्ये जसं नमूद करण्यात आलेलं आहे की 1 जुलै 2023 पासून 46% म्हणजे 4% महागाई भत्त्याची वाढ ही आता जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच डिसेंबर महिन्याच्या वेतनामध्ये वाढलेला महागाई भत्ता सोबतच जुलै ते नोव्हेंबर ही 5 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा या आदेशानं आता दिली जाणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।